हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही हेअरस्टाईल न बघता आपण एका गोष्टीचा रिव्ह्यू बघणार आहोत आणि त्याचा यूज कशा पद्धतीने करायचा हे बघणार आहोत. हा तो प्रोडक्ट आहे जो की मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे. मला खूप दिवसापासून हवा होता आणि फायनली आज मी तो ऑर्डर केला आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा त्याचा रिव्ह्यू शेअर करूया, म्हणजे तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्हाला घ्यायला सोपं जाईल. तर असं काहीशी बॉक्सिंग आहे त्याची आणि आतमध्ये अजून एक बॉक्स आहे. तर ही आहे ग्रॅव्हियाची क्रिम्पिंग मशीन. मला खूप दिवसापासून क्रिम्पिंग मशीन घ्यायची होती पण कोणती घेऊ समजत नव्हतं. फायनली मी ही घेतलेली आहे आणि ही मी तुमच्यासोबत तुमच्या समोरच ओपन करते आहे. त्यानंतर आतमध्ये ना क्रिम्पिंग मशीन काहीशी अशी आहे. वाव, कलर तर ना एक नंबर असा दिसतोय. बघून वाटणारही नाही की इतकी स्वस्त ही मशीन मला भेटली, कारण दिसायला ना खरंच खूप भारी आणि खूप अशी हेवी रेंजची असल्यासारखी वाटते आणि फील पण खूप छान देतं हातात घेतल्यानंतर. आणि ते सहसा आपलं काय होतं, आपण जेव्हा कमी रेंजच्या वस्तू ऑर्डर करतो तेव्हा हातात घेतल्यानंतर त्या पटकन समजून येतात की हां ही थोडीशी कमी कॉस्टची गोष्ट आहे किंवा काय हलकी गोष्ट आहे थोडी. पण ही हातात घेतल्यानंतर ना याचा जो हेवीनेस आहे ना खरंच खूप छान फील देतो आणि खरंच खूप छान वाटली मला. कलर कॉम्बिनेशन तर भारीच आहे आणि हा सुद्धा सरफेस बघा खूप भारी आहे. इथं समोर तुम्हाला छान पकडण्यासाठी सुद्धा स्पेस आहे. म्हणजे बरेच क्रिम्पलिंग मशीन ज्या आहेत त्याला इथं असा हा स्पेस नसतो आणि इथे आपल्याला पुढे असं पकडता येत नाही, मग आपल्याला फक्त असा यूज करावा लागतो. पण याचा तुम्ही प्रॉपर अशा पद्धतीने इथे हात ठेवून तुम्ही असं क्रिम्पिंग करू शकता. तर याचा यूज आपण पाहूया आणि सगळ्यात महत्त्वाचं ही मशीन वर्क करते की नाही किंवा चालू आहे की नाही हे सुद्धा मी तुमच्यासोबत समोर बघणार आहे. तर हे असं काहीसं आहे तर हे सोडून घेते मी. तर ही पूर्ण सोडून घेते. तर लेंथला सुद्धा म्हणजे याची जी वायर आहे ती चांगलीच आहे, म्हणजे एक हातभरपेक्षा पण जास्त म्हणाल तुम्ही. हे बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. हे बघा म्हणजे ही एवढी, ओके, आणि देन एवढी खूप लांब आहे, म्हणजे चांगलीच लांबी वगैरे आहे त्याची. आता आपण ट्राय करणार आहोत. त्या अगोदर मी केस पूर्ण माझे मोकळे करून घेते. आता बघा मी मशीन प्लग केल्याच्या नंतर इथे एक ग्रीन लाईट शो होतो, याचा अर्थ आपला जो क्रिम्पलिंग मशीन आहे ती चालू झालेली आहे. त्यानंतर इथे एक तुम्हाला छोटंसं बटन दिसेल, ओके. तर हे बघा इथे एक छोटंसं बटन आहे, हे पॉवरचं बटन आहे. तुम्ही पॉवर वाढवू शकता, कमी करू शकता. आणि इथे तुम्हाला एक 4 स्टेप्स दिसत असतील, तर त्या ज्या 4 स्टेप्स आहेत ना तर त्या तुमच्या पॉवर शो करण्याच्या आहेत. म्हणजे 4 टाइम तुम्ही याला हीट जास्त करू शकता, वाढवू शकता याची पॉवर, आणि 4 टाइम कमी करू शकता. तर हे बघा बटन मी प्रेस केल्याच्या नंतर इथे एक ब्ल्यू लाईट ब्लिंक होतोय. पुन्हा केल्याच्या नंतर सेकंड ब्ल्यू लाईट हे होतोय, ब्लिंक होतोय. त्यानंतर थर्ड आणि त्यानंतर हा फोर्थ. म्हणजे तुम्ही 4 टाइम याला वाढवू शकता पॉवर याची आणि 4 टाइम कमी करू शकता, ओके. सुरुवातीला तुम्ही जेव्हा स्टार्ट करता मशीन तेव्हा 4 वरती ठेवा, म्हणजे तुमची जी मशीन आहे ती चांगली हीट होईल. आणि त्यानंतर एकदा का हीट झाली ना तुमची मशीन की तुम्ही मग ते कमी करू शकता. आणि अशा प्रकारे आपली जी क्रिम्पलिंग मशीन आहे ती वापरण्यासाठी तयार आहे. केसांचं मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी की केस तुम्ही क्रिम्पलिंग करत असाल, स्ट्रेटनिंग करत असाल, काहीही केसांना हीट करत असाल तर केस पहिल्यांदा व्यवस्थित धुवून घ्या, वॉश करून घ्या आणि त्यानंतर एखादा सिरम अप्लाय करा, जेणेकरून तुमचे केस अजिबात डॅमेज होणार नाहीत, ओके. तर आता मी तुम्हाला इथं थोडेसे केस घेऊन आपली जी मशीन आहे ती काय वर्क करते आणि कशा प्रकारे वर्क करते ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे मी थोडेसे केस घेतलेत माझे आणि ही मशीन आता चांगली बऱ्यापैकी हीट झाले. अजिबात इथं हात लावू नका, मी बघतेय लावून, पण तुम्ही अजिबात लावू नका. आणि आता आपण हे केस इथं घेऊन हे बघा असं थोडासा पार्ट घ्यायचा, ओके. अगदी थोडासा पार्ट घ्या आणि त्यानंतर हे जे आहे ते इथं असं ठेवा, इथं हात पकडा आणि हे अशा प्रकारे. आता बरेच जण काय करतात माहितीये का, इथं असं घालतात आणि हे जोरात असं प्रेस करतात, परत प्रेस करतात जोरात, परत प्रेस करतात जोरात, परत प्रेस करतात जोरात, परत प्रेस करतात. तर असं न करता म्हणजे बघा पूर्ण आतपर्यंत खोलपर्यंत जातात जर तुम्ही जास्त वेळ प्रेस करून धरलात तर. असं एकदम हलक्या हाताने फक्त असं डॅब 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 करत 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 खाली आपल्याला घेऊन यायचंय. आणि बघू शकाल तुम्ही एकदम सुंदर पद्धतीने आपले केस जे आहेत ते क्रिम्पलिंग होत आहेत आणि एकाच टाईममध्ये, म्हणजे जास्त वेळा न करता एकाच जागेवरती. बघू शकाल तुम्ही फक्त मी एकदाच असं खाली खाली टोकापर्यंत घेतलंय.
आणि इथे बघू शकाल सुंदर असं आपल्या केसांमध्ये क्रिम्पिंग झालेलं आहे. थोडीशी जर तुम्हाला स्ट्रेट केस हवे असतील आणि थोडासा केसांमध्ये व्हॉल्यूम सुद्धा हवा असेल ना, तर तुम्ही क्रिम्पलिंग मशीन घ्या ॲज कम्पेअर टू स्ट्रेटनर. कारण की स्ट्रेटनरने फक्त केस स्ट्रेट दिसतात, पण तुमचे जर केस पातळ असतील ना तर ते अजूनच पातळ दिसतात, अजूनच बारीक दिसतात. जर तुम्हाला केसांमध्ये चांगला व्हॉल्यूम सुद्धा हवा असेल आणि केस थोडेसे असे स्ट्रेट सुद्धा दिसायला हवे असतील तर तुम्ही क्रिम्पलिंग मशीन घ्या. म्हणजे लांबून बघितल्यानंतर तुमचे जे केस आहेत ना तर ते थोडेसे स्ट्रेट दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केसांमध्ये छान असा व्हॉल्यूम सुद्धा येतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी हेअरस्टाईल करता तेव्हा जर स्ट्रेट केस असतील ना तर ती हेअरस्टाईल खूप वेळ राहत नाही किंवा ती पटकन सुटली जाते. पण त्याऐवजी जर तुमचे क्रिम्पलिंग केलेले केस असतील ना तर तुमची हेअरस्टाईल खूप वेळापर्यंत राहते. त्यामुळे तुम्ही ही मशीन घेऊन तुमची जी हेअरस्टाईल आहे ती कंप्लीट करू शकता. हे बघा सुंदर असे केसांना क्रिम्पलिंग झालेलं आहे. हे केस बघा, हे माझे ओरिजिनल केस आहे आणि हे क्रिम्पिंग केलेले केस. या पद्धतीने आपण केसांना छान अशी क्रिम्पलिंग करू शकतो आणि केसांमध्ये छान असा व्हॉल्यूम आणू शकतो. पाठीमागचे थोडे केस मी केलेले नाहीयेत क्रिम्पलिंग, तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो तुम्ही बघू शकता. बघा एवढे केस मी हातात धरलेत, पण त्याचा जो व्हॉल्यूम आहे ते बघा. असं केल्यानंतर फक्त एवढेसे होतात. पण ह्यातला मी हाफ सेक्शन घेते बघा, एवढा सेक्शन घेतलाय. आणि आता तुम्ही बघू शकाल मी तेवढेच केस घेतले जेवढे पाठीमागे घेतले होते, पण ते दिसायला बघा किती जाडसर असे दिसत आहेत आणि मस्त असा एक व्हॉल्यूम आपल्या केसांमध्ये येतो. जर तुमचे केस पातळ असतील ना तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. कधीतरी तुम्हाला यूज करायचं असेल तर मी म्हणणार नाही की नेहमीच यूज करा, कारण की शेवटी हे केस जाळतच, आपले केस डॅमेज होतातच. पण जर कधीतरी तुम्हाला यूज करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हा कोणताही पेड प्रमोशन व्हिडिओ नाहीये. अगदी बजेटमध्ये 800 रुपयामध्ये खूप सुंदर अशी मशीन आहे. त्याच्यापेक्षा कमी सुद्धा येतात, पण त्याची काहीच गॅरंटी नाही की त्या टिकतील किंवा काय होतील. पण ही जी रेंज आहे ना एकदम मीडियम रेंज आहे, तुम्ही नक्कीच घेऊ शकता. जर तुम्हाला याच्यापेक्षा थोडी चांगली म्हणजे याच्यापेक्षा खूप अजून चांगल्या येतात, पण हे जे तुम्हाला हे झिगझॅग पॅटर्न दिसतोय हा जर तुम्हाला एकदम छोटा छोटा हवा असेल आणि याच्यापेक्षा थोडं चांगलं व्हर्जन जर तुम्हाला हवा असेल ना तर तो सुद्धा प्रोडक्ट मी इथे टॅग करते, तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला चांगलीच हवी असेल तर. पण जर कमी बजेटमध्ये जर हवं असेल ना तर तुम्ही नक्कीच ही घ्या, मी सजेस्ट करेन. कारण की मला जी भेटली ती तर खूप चांगली आहे आणि खूप चांगलं काम करती आहे. सो नक्कीच तुम्ही ही मशीन घेऊ शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडाफार युजफुल झाला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, त्याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा. बाय बाय.